महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, विज्ञान, विवेक, प्रश्न विचारण्याची परंपरा असलेला हा महाराष्ट्र. पण याच महाराष्ट्रात कधी एखादा बाबा लोकांच्या आयुष्यावर ताबा मिळवतो, तर कधी एक ज्योतिषी लोकांच्या भीतीवर राज्य करतो. कधी एखादा गुरु श्रद्धेला व्यवसायात बदलतो आणि मग प्रश्न उभा राहतो. इतका सुशिक्षित समाज, इतका जागरूक महाराष्ट्र, तरीही भोंदू बाबा इतके मोठे कसे होतात? लोक त्यांच्या पुढे नमतात की लोकांना नमवण्यासाठी एक पूर्ण यंत्रणा उभी केली जाते? अशोक खरात प्रकरणाने आज हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. कारण हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर हे एक प्रकरण मोठ्या सामाजिक रोगाकडे बोट दाखवते. भीतीचा वापर, श्रद्धेची दलाली आणि अज्ञानावर उभारलेली सत्ता. चला जाणून घेऊया ढोंगी बुवा यांचे सामाजिक शास्त्र. भोंदू बाबांचा जन्म कसा होतो? कोणीही एक दिवस उठून बाबा होत नाही. त्यासाठी समाजात आधी जमीन तयार केली जाते. ही जमीन कोणती? एखाद्या कुटुंबात आजारपण आहे, घरात भांडणं आहेत, नोकरी लागत नाही, मुलांचे लग्न होत नाही, व्यवसाय तोट्यात आहे, कोर्ट कचऱ्या सुरू आहेत, किंवा कोणाच्या आयुष्यात भावनिक तुटणं आलं आहे. अशा वेळी माणूस उत्तर शोधतो. विज्ञानाकडची वाट ही कठीण असते, कायद्याची प्रक्रिया संथ वाटते, तज्ञांची भाषा अवघड वाटते, आणि तेव्हा कुठून तरी एक उपाय समोर येतो. तो म्हणतो, तुमच्यावर बाधा आहे, घरावर कुणीतरी करणी केली आहे, तुमच्या कुंडलीत मोठा दोष आहे, खास पूजा केली तर सगळं ठीक होईल. माझ्याकडे अशी शक्ती आहे जी डॉक्टरांकडेही नाही. इथेच सुरू होतो भोंदू बाबांचा पहिला पाया, म्हणजे लोकांच्या समस्येवर तर्कशुद्ध उपाय नाही, तर भावनिक शॉर्टकट देणे. कारण खरे उपाय वेळ घेतात, पण खोटा उपाय तात्काळ आशा दाखवतो. आणि आशा जेव्हा विवेकाशिवाय विकली जाते, तेव्हा ती श्रद्धा राहत नाही, ती जाळं बनते. तर लोक कसे फसतात? एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. लोक मूर्ख असल्यामुळे फसत नाही, तर लोक कमकुवत क्षणी फसतात. जेव्हा माणूस भीतीत असतो, तेव्हा तो पुरावा शोधत नाही, तो आधार शोधतो. जेव्हा एखादी आई मुलाच्या आजाराने ग्रस्त असते, जेव्हा पती पत्नी त्यांचं नातं वाचवण्यासाठी धडपडत असतात, जेव्हा एखादा तरुण वारंवार अपयशाने खचलेला असतो, तेव्हा चमत्कार ही कल्पना त्याच्यासाठी अशक्य वाटत नाही, उलट ती शेवटची आशा वाटू लागते. इथेच भोंदू बाबा दोन गोष्टी वापरतो. पहिली भीती आणि दुसरं आश्वासन. तो आधी सांगतो की तुमच्यावर संकट आहे, मग सांगतो की त्या संकटातून बाहेर येण्याची चावी फक्त माझ्याकडे आहे. म्हणजे रोगही तोच सांगतो आणि औषधही तोच विकतो. हा फसवणुकीचा एक क्लासिक फॉर्म्युला आहे. हे लोक कोणकोणती तंत्र वापरतात? तर भोंदू बाबा फक्त माळा, अंगारे किंवा राग किंवा मंत्र असे वापरत नाही, तर ते मानसशास्त्र, प्रभावशास्त्र आणि अनेकदा सुडो सायन्स वापरतात. कोल्ड रीडिंग, ते तुमच्याबद्दल सर्वसाधारण गोष्टी बोलतात. तुम्ही आतून खूप चांगले आहात, पण लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला आहे. घरात काहीतरी जड वस्तू आहे, तुमच्या जवळच्या व्यक्तींपासूनच तुम्हाला त्रास आहे. हे वाक्य इतके जेनेरिक असतात की बहुतेक लोक त्यात स्वतःचं आयुष्य पाहतात. ते मुद्दे जवळजवळ सर्वांनाच लागू होतात आणि इथे तुम्ही त्यांच्या विश्वासात जातात. ऑब्झर्वेशन पॉवर, तुमचे कपडे, बोलण्याची ढब, चेहऱ्यावरील चिंता, सोबत आणलेले लोक, मोबाईल, दागिने यावरून ते तुम्हाला वाचतात. तुमच्या आर्थिक सामाजिक स्थितीचा अंदाजा घेतात आणि मग ते दैवी ज्ञान असल्यासारखं सादर करतात. प्री कंडिशनिंग, हे कोणाला सांगू नका, पूजा अर्धवट सोडली तर अनर्थ होईल, ही बाधा फार धोकादायक आहे, यामुळे व्यक्ती अधिकच मानसिक कैदेत जातो. आयसोलेशन, पीडित व्यक्तीला कुटुंब, मित्र, डॉक्टर, समुपदेशक यांच्याकडून दूर केलं जातं. कारण विवेक हा भोंदू बाबाचा सर्वात मोठा असा शत्रू आहे. एस्केलेशन, सुरुवात लहान उपायांनी होते, नंतर मोठ्या देणग्या, मग खास पूजा आणि खास भेटी, मग गुप्तविधी, कधी आर्थिक लूट, कधी लैंगिक शोषण आणि कधी ब्लॅकमेल. तेव्हा हा बळी अडकलेला असतो, कारण तो विचार करतो, इतकं पुढे आलोय, आता मागे कसं फिरणार? विज्ञानाचा वापर कसा होतो? सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे हे लोक विज्ञान विरोधी उभे राहत नाही, तर ते विज्ञानाचा मुखवटा घालतात. ते म्हणतात, ही कॉस्मिक एनर्जी आहे, ही व्हायब्रेशन थेरपी आहे, हा क्वांटम इफेक्ट आहे, तुमच्या ऑरामध्ये डिस्टर्बन्स आहे, ही नेगेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढतो. ऐकायला सायंटिफिक, पण प्रत्यक्षात पुरावा शून्य. काही जण लाईट इफेक्ट, हिडन स्पीकर, केमिकल्स, मॅग्नेट्रिक, बॉडी लँग्वेज, एडिटेड व्हिडिओ, सोशल मीडिया, इमेज बिल्डिंग यांचा वापर करून, म्हणजेच अंधश्रद्धेचं जुनं दुकान, पण मार्केटिंग पूर्ण मॉडर्न. आजचा भोंदू बाबा फक्त मंदिरात बसत नाही, तर तो इंस्टाग्रामवरही असतो, युट्यूबवर असतो, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स मध्ये असतो, सेलिब्रिटी पोस्टही करतो, पॉलिटिकल कनेक्शनही दाखवतो, क्लायंट टेस्टिमोनियल्स दाखवतो. म्हणजेच अंधश्रद्धा आता
अॅनालॉग राहिलेली नाही तर ती डिजिटल झालेली आहे. हळूहळू हे शक्तिशाली कसे बनतात? तर भोंदू बाबा शक्तिशाली होण्याच्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने घडते. लोकल पॉप्युलॅरिटी. गावात, शहरात, एखाद्या भागात बाबा खूप बरोबर सांगतात अशी हवा तयार होते. एकाने दुसऱ्याला सांगितले, दुसऱ्याने तिसऱ्याला. आमचं काम झालं, आमच्या घरी शांतता आली, मुलाला नोकरी लागली. पण IQ नाही, पण अनुभवांच्या गोष्टींचा ढीग वाढत जातो. VIP कनेक्शन्स. एखादा स्थानिक नेता येऊन गेला, एखादा पोलीस फोटो काढून गेला, एखादा उद्योजक त्यांच्याशी जोडला गेला, एखादा अभिनेता, अभिनेत्री, इन्फ्लुएन्सर हे नाव जोडले गेले. आता सामान्य माणूस विचार करतो, इतके मोठे लोक जातात म्हणजेच काहीतरी असेलच. जिथे गर्दी, पैसा, प्रभाव आणि भावनिक निष्ठा जमा होते तिथे राजकारण आपोआप येतं. कारण अशा बाबांकडे फक्त भक्त नसतात तर त्यांच्याकडे मतदारांचे नेटवर्क असते. देणग्या, सोशल इन्फ्लुअन्स आणि अनेकदा गोपनीय माहिती जमा होत जाते. लोक म्हणू लागतात त्यांच्यावर हात घालणं सोपं नाही. मोठे मोठे लोक त्यांच्या मागे आहेत, त्यांच्या विरुद्ध जाल तर अनर्थ होईल किंवा तुमच्याच विरोधात काहीतरी निघेल. आणि इथून पुढे बाबा केवळ बाबा राहत नाही, तो पॅरलल पॉवर सेंटर बनतो. अशोक खरात प्रकरणाच्या बातम्यातही अशा प्रभाव साखळी, ओळखी आणि सत्तेशी जवळीक असलेल्या चर्चांचं मोठं स्थान मिळालेलं आहे. सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्या संबंधाचा धागा. एक साधा प्रश्न विचारा, कोणत्याही भोंदू बाबाला सर्वात जास्त फायदा कशात असेल? उत्तर आहे लेजिटिमसी, म्हणजे तो खरा आहे अशी सार्वजनिक छाप. लोक म्हणतात जाऊ द्या ना, कुणाची श्रद्धा आहे. पण प्रश्न हा श्रद्धेचा नाही, प्रश्न शोषणाचा आहे. या भोंदू बाबामुळे समाजाचं नुकसान अनेक पातळ्यांवर होत आहे. आर्थिक लूट. गरीब, मध्यमवर्गीय, संकटात सापडलेले लोक पैसे, दागिने, जमीन देणग्या देत असतात. मानसिक गुलामी. व्यक्तीची निर्णय क्षमता संपते आणि तो प्रत्येक गोष्टीत बाबाकडे बघू लागतो आणि मानसिक गुलाम बनतो. वैद्यकीय नुकसान. वैज्ञानिक उपचारांऐवजी मंत्र, ताईत, जादूटोना यांमध्ये वेळ वाया जातो, कधी जीवही जातो. लैंगिक शोषण, गुप्तविधी, शुद्धीकरण, देवीची आज्ञा अशा नावाखाली अत्याचाराचे प्रकार घडू शकतात. कौटुंबिक विघटन. घरात संशय, भीती, दोषारोप करणी, आरोप, नाती तुटणं हे सगळं वाढतं. विज्ञान विरोधी संस्कृती. समाज प्रश्न विचारणं सोडतो, पुराव्यांपेक्षा अफवा आणि दाव्यांना जास्त किंमत मिळते. शेवटी नुकसान एका व्यक्तीचं नसतं, नुकसान लोकशाही विचार पद्धतीचं होतं. मग महाराष्ट्र पुरोगामी का म्हणवतो? कारण महाराष्ट्रात फक्त संत परंपरा नाही, इथे सामाजिक प्रश्न विचारण्याची परंपरा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. महात्मा फुले यांनी अज्ञान, जात, पाखंड आणि स्त्री दास्यत्व यांच्या विरोधात हिम्मत दाखवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार, तर्क, समता आणि संविधानाची दिशा दिली. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे धर्मद्वेष नव्हे तर तो आहे अंधानुकरणाला नकार, मानव केंद्री विवेकाला मान्यता. हा महाराष्ट्र श्रद्धेला शत्रू मानत नाही, पण श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या व्यापाराला प्रश्न विचारतो. हीच खरी पुरोगामित्वाची कसोटी आहे. नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांची लढाई. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी चळवळ इतकी तीव्र का झाली? कारण काही लोकांनी आयुष्यच या लढाईला दिलं. नरेंद्र दाभोळकरांनी 1989 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी केली. या चळवळीचं ध्येय स्पष्ट होतं, हानिकारक अंधश्रद्धेविरोधी लढा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशयवादी विचार, मानवतावाद आणि क्रिटिकल थिंकिंग यांचा प्रसार. दाभोळकरांनी सातत्याने सांगितलं, प्रश्न श्रद्धेचा नाही, प्रश्न फसवणूक, शोषण आणि अमानुष प्रथांचा आहे. 20 ऑगस्ट 2013 मध्ये त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायद्याला गती मिळाली. हा कायदा 26 ऑगस्ट 2013 पासून अध्यादेशाच्या स्वरूपात लागू झाला. नंतर डिसेंबर 2013 मध्ये विधिमंडळाने मंजूर करून हा कायदा लागू करण्यात आला. श्याम मानव यांनीही अंधश्रद्धेविरोधी चळवळीत दीर्घकाळ काम केले. त्यांच्या सार्वजनिक लिखाणात आणि संस्थात्मक कामात विवेकवाद, भोंदूगिरी विरोधी आणि कायदेशीर सामाजिक हस्तक्षेप यांच्यावर भर दिसतो. विविध स्रोतांनुसार त्यांनी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या मसुदा प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे आज आपण जे प्रश्न विचारत आहोत ते अचानक निर्माण झालेले नाहीत, त्यामागे दशकानुदशकांची चळवळ आहे. महाराष्ट्रात नेमके कायदे कोणते आहेत? महाराष्ट्रात द महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरॅडिक्शन ऑफ ह्युमन सॅक्रिफाइस अँड अदर इनह्युमन इव्हिल अँड अघोरिश प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक ऍक्ट 2013 हा कायदा लागू आहे. हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू होतो. कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये लोकांना तथाकथित अलौकिक शक्ती, काळ्या जादू, अघोरी प्रथा यांच्या नावाखाली होणाऱ्या शोषणापासून संरक्षण देणे स्पष्टपणे नमूद आहे. या कायद्यानुसार मानवी बळी
अमानुष प्रथा, काळी जादू आणि अशा प्रकारच्या कृत्यांचा प्रचार, प्रसार आणि सराव किंवा प्रोत्साहन देणे गुन्हा ठरू शकतो. शिक्षेची तरतूद किमान 6 महिने ते 7 वर्ष तुरुंगवास आहे आणि हा गुन्हा नॉन बेलेबल आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा सर्व धर्मांच्या आचारांना बंदी घालत नाही. कायद्यात स्पष्ट बचाव तरतुदींमध्ये वारी, यात्रा, प्रदक्षिणा यांसारख्या पूजा पद्धतींना वगळल्याचं नमूद आहे. कारण कायद्याचा उद्देश अमानुष, फसवे, शोषणकारी प्रकारांवर आळा घालणे आहे. म्हणून हा कायदा श्रद्धेविरोधी आहे. हा प्रचार बहुतांश वेळा दिशाभूल करणारा ठरतो. आपण समाज म्हणून काय चुकतो? प्रत्येक वेळी बाबा मोठा झाला की आपण म्हणतो लोक जास्त भाबडे आहेत, पण ही अर्धी गोष्ट आहे. खरी चूक समाजाची असते. आपण मुलांना प्रश्न विचारायला शिकवत नाही. आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाला परीक्षेपुरतच मर्यादित ठेवतो. आपण मानसिक आरोग्य, समुपदेशन, कायदेशीर मदत, कौटुंबिक सल्ला यांना सहज उपलब्ध करून देता येत नाही. आपण महिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाही. आपण VIP कल्चरला सहज शरण जातो. आपण फोटो आहे मग खरा असेल असं मानतो. म्हणजे भोंदू बाबा एकट्याने वाढत नाही, समाज त्याला वाढू देतो. या साखळीला तोडायचं कसं? पहिली गोष्ट, चमत्काराचा दावा ऐकला की पुरावा मागा. दुसरं, वैज्ञानिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक समस्या यांचे तज्ञ उपाय वेगळे असतात हे समजा. तिसरं, गुप्तविधी, खास उपचार, कोणाला सांगू नका, फोटो काढू नका, रेकॉर्डिंग करू नका, हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. चौथं, राजकारणी, अभिनेता, अधिकारी, इन्फ्लुएन्सर कोणासोबत फोटो काढतोय यावरून सत्य ठरत नाही. पाचवं, अशा प्रकरणात पीडित व्यक्तीची टिंगल करू नका, कारण उद्या संकटात तुम्हीही अडकू शकता. सहावं, कायद्याची माहिती ठेवा. महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे, तो वापरला जाऊ शकतो. सातवं, वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त पुस्तकातला चॅप्टर नाही, तर ती जगण्याची पद्धत आहे. सध्या अशोक खरात प्रकरणावर तपास सुरू आहे. न्यायालय ठरवेल की कोण दोषी आणि कोण निर्दोष. पण समाज म्हणून आपल्याला आजच एक गोष्ट ठरवावी लागेल. आपण प्रश्न विचारणाऱ्या महाराष्ट्राच्या बाजूला उभे राहणार की चमत्कार विकणाऱ्यांच्या? आपण शाहू फुले आंबेडकर, दाभोळकरांच्या विवेकवादी परंपरेत उभे राहणार की भीती, करणी, बाधा आणि तथाकथित दैवी शक्तींच्या बाजारात? कारण अंधश्रद्धा ही फक्त श्रद्धेची चूक नसते, तर अनेकदा लोकशाहीवरचा आघात असतो, विज्ञानावरचा हल्ला असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमजोर माणसांच्या वेदनेवर उभारलेला हा व्यवसाय असतो. म्हणून लक्षात ठेवा, जो तुम्हाला प्रश्न विचारू देत नाही तो गुरु नसतो. तो तुम्हाला भीती दाखवतो तो संत नसतो. जो तुमच्या संकटातून पैसा, सत्ता किंवा शरीरावर ताबा मिळवतो तो आध्यात्मिक माणूस नसतो. तो असतो तो भोंदू बाबा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.